बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पामध्ये शहरी आणि ग्रामीण भागात पायाभूत सुविधांवर भर देण्यात आलाय। तसंच कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी सरकारनं विशेष योजना जाहीर केल्यात, तर रोजगार आणि पर्यटन विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला। संपूर्ण देशात 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बनवले जातील, 5 विद्यापीठ टाउनशिप उभारले जातील आणि 3 आयुर्वेद अभ्यासाच्या मोठ्या संस्था उभारल्या जातील, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली। मात्र सर्वसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कर प्रणालीमध्ये फारसा बदल झाला नाही। तथापि कर भरणा पद्धत सुटसुटीत करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आला। तब्बल 2 तास 42 मिनिटे अर्थसंकल्पाचं भाषण होतं। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सलग 9वा देशाचा अर्थसंकल्प सादर केला। सुमारे 11 वाजता केंद्रीय अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करण्यासाठी संसदेत उभ्या राहिल्या आणि तब्बल 2 तास 42 मिनिटांचं सादरीकरण केलं। त्यामध्ये प्रामुख्यानं पायाभूत सुविधा मजबूत करण्याचं धोरण दिसून आलं। देशभरात 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बनवणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली, तर देशभरात 5 विद्यापीठ टाउनशिप उभारल्या जातील आणि 3 आयुर्वेद अभ्यासाच्या संस्था उभारल्या जातील, तर 5 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पायाभूत सुविधा वाढवण्यावर सरकार लक्ष केंद्रित करेल। त्यासाठी 12.2 लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं। तसंच उत्पादकता वाढवून आर्थिक विकासाला गती देणं, अस्थिर जागतिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी लवचिकता निर्माण करणं यालाही सरकारचं प्राधान्य असेल। शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्र सरकारचा प्रयत्न असेल। तसंच खादी आणि हस्तकला उद्योगाला बळकटी दिली जाईल, असंही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं। देशातील औषध निर्मिती क्षेत्रासाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद जाहीर करून मधुमेह, कर्करोग आणि गंभीर आजारांवरील औषधं परवडणाऱ्या दरात उपलब्ध केली जातील, तर प्रमुख शहरांमध्ये नवीन आर्थिक क्षेत्रांची निर्मिती केली जाईल। देशातील मंदिरासाठी 5,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, तर सरकारची देशात सेमी कंडक्टर मिशन सुरू करण्याची योजना आहे। एकूणच आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, रेल्वे विकास यावर आजच्या अर्थसंकल्पाचा फोकस दिसून आला। पाहूया निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये। देशाच्या संरक्षणासाठी 1 लाख कोटींची वाढ, 7.85 लाख कोटी रुपयांची तरतूद, राज्यांना 1.4 लाख कोटी रुपयांचं अनुदान, जिल्हा रुग्णालयांची क्षमता वाढवणार, इलेक्ट्रॉनिक सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनांवर भर, दिव्यांगांसाठी विशेष कौशल्य विकास योजना, काजू, नारळ, अक्रोड यांच्या लागवडीवर भर आणि विशेष क्षेत्रांची निर्मिती, अनिवासी भारतीयांसाठी 5 वर्ष प्राप्तिकरात सूट, शेअर बाजारातील ट्रेंडिंग व्यवहारावर एसटीटी कर वाढवला, महिलांसाठी लखपती दिदी योजनेच्या बरोबरीनं शी मार्ट योजना सुरू होणार आणि त्यातून व्यवसायासाठी महिलांना कमी व्याजदरानं कर्ज मिळणार, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राला प्रोत्साहन देऊन परदेशी क्लाउड कंपन्यांना 2047 पर्यंत कर सवलत मिळणार, आयकर रचनेत कोणताही बदल नाही, मात्र गरीब आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रयत्न होणार, मत्स्य व्यवसाय साखळी मजबूत करण्यावर भर, युवकांच्या रोजगारासाठी आणि पर्यटन विकासासाठी सरकारच्या विविध योजना, अघोषित उत्पन्नावर आता दंड नाही, पण 1 कोटी रुपयांपर्यंतच्या अघोषित उत्पन्नावर 30% कर लागू करणार।